आणि संसदेमधल्या घुसखोरी घटनेतल्या 6 पैकी एक आरोपी अमोल शिंदे लातूर जिल्ह्यातल्या थोरलीझरी गावचा रहिवासी आहे। लातूर पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन सखोल चौकशी केली आहे। अमोलची सगळी महत्त्वाची कागदपत्र, त्याची ओळखपत्र आणि मार्कशीट पोलिसांच्या ताब्यात आहे। अमोलचे आई-वडील शेतात मजुरी करतात, तर त्याचा भाऊ पनवेलमध्ये रिक्षा चालवतो। आपण सैन्यामध्ये भरती होण्यासाठी चाललो आहोत असं सांगून अमोल घराबाहेर पडला। गेले 4 ते 5 दिवस तो दिल्लीत होता आणि त्याच दरम्यान संसदेतल्या घुसखोरीची घटना समोर आली आहे। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर। निशांत, लातूर पोलिसांनी त्यांच्या लेव्हलचा तपास कसा सुरू ठेवलेला आहे आणि अमोल कोण आहे, अमोलची पार्श्वभूमी नेमकी काय आहे जो या प्रकरणात अटकेत आहे? संसदेमधील घुसखोरीचं जे प्रकरण झालं त्यानंतर रात्री उशिरापर्यंत लातूर पोलीस पथक असेल, त्याच्यानंतर दहशतवादी विरोधी पथक असेल आणि वेगवेगळे पोलीस पथक हे गावामध्ये ठाण मांडून होते। अमोल धनराज शिंदे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली। जवळपास 3 ते 3.5 तास अमोलचे आईवडील आणि त्याच्या भावाची चौकशी करण्यात आली। घरातील त्याची कागदपत्र आणि त्याच्याबद्दलची माहिती एकत्रित करण्यात आली। मात्र या 3 ते 3.5 तासामध्ये पोलिसांच्या हाताला ठोस काही लागलंच नाही। मात्र अमोलनं हे कृत्य का केलं, तो दिल्लीला किती वेळेस गेला याची माहिती अद्यापही त्या पद्धतीने पोलिसांच्या समोर आली नाही। कारण 2 ते 3 वेळेस तो दिल्लीला गेला याच्या पलीकडे त्यांना कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही। त्यानं सोशल माध्यमाच्याद्वारे या सर्वांच्या संपर्कात होता। त्याची जी 4 जणांची जिथे जी टीम होती त्यांच्या संपर्कात होता का, त्यानं काय केलं याबाबतचीही माहिती पोलिसांना लातूरमधून तरी मिळालेली नाही आहे। आता पोलीस सातत्यानं तपास करते की नेमके अमोलचे मित्र कोण होते, त्याच्याबरोबर या प्रकरणाची माहिती असणाऱ्या लातूरमध्ये कोणी आहे का याबाबतची चौकशी करताना आता पोलीस दिसत आहेत। बरोबर आहे, या प्रकरणात जितक्यांना अटक झाली किंवा ताब्यात घेण्यात आलं त्यांची संपूर्ण पार्श्वभूमी तपासून पाहिली जाईल। धन्यवाद निशांत, वेळोवेळी तुमच्याकडनं ताजी माहिती जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।